नमस्कार, स्वागत आहे ममताज खानदेश किचनमध्ये. दिवाळी म्हटलं की आपल्या घरात गोडधोड पदार्थांचा सुगंध दरवळतो. आपल्या हातचे लाडू, चकल्या, करंजी यामुळे दिवाळीच्या आठवणी अजून गोडसर होतात. म्हणूनच आज मी घेऊन आले आहे एकदम सोपी, चविष्ट आणि परफेक्ट दिवाळी स्पेशल रेसिपी, रवा बेसन लाडू. आता ही रेसिपी बनवताना मी तुम्हाला काही खास टिप्सही सांगणार आहे, ज्यामुळे लाडू अगदी छान आणि मऊसर होतील. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी एक कढई गरम करायला ठेवली आहे. कढई छान गरम झाली की त्यात 2 चमचे साजूक तूप टाकून तूप नीट गरम करून घ्यायचं. आता त्यात 2 वाट्या बारीक रवा घालायचा आहे. रवा नेहमी बारीकच घ्यायचा. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो आधी मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेऊ शकता. आणि हे लक्षात ठेवा, ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने बाकीचं सगळं साहित्य मोजून घेणार आहोत. तूप सुद्धा त्याच वाटीने घेतलं आहे, पण लाडू करताना तूप जसं लागेल तसं आपल्याला कमी जास्त वापरता येईल. आपण हा रवा मंद आचेवरच भाजून घेणार आहोत. रवा भाजताना सतत ढवळत राहणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तो पटकन एका बाजूने लालसर होतो आणि कडवट लागतो. रवा कधी व्यवस्थित भाजला हे कसं ओळखायचं? रव्याचा रंग हलका सोनेरी होतो आणि त्यातून खमंग वास यायला लागतो, तेव्हा तो रवा भाजलेला आहे असं समजायचं. रवा भाजून झाल्यावर बघा, मी चमच्याने दाखवते आहे. रवा अगदी हलका, खमंग आणि मोकळा झालाय असं टेक्स्चर आलं पाहिजे. हा रवा मंद आचेवर साधारणपणे 7 ते 8 मिनिटं भाजायला लागतो. वेळ थोडा कमी जास्त होऊ शकतो, पण रव्याचा रंग बदलून खमंग वास आला की तो नीट भाजलाय असं समजायचं. नेहमी लक्षात ठेवा, रवा कच्चा राहिला तर लाडूचा स्वाद बिघडू शकतो. आता रवा व्यवस्थित भाजून झाला आहे. तो मी एका मोठ्या परातीत काढून घेतलाय आणि हलकासा पसरवून ठेवते आहे, कारण रवा अजून गरम आहे आणि त्याची कुकिंग प्रोसेस सुरूच असते. त्यामुळे परातीत पसरल्याने तो पटकन थंड होतो आणि नीट मोकळा राहतो. आता तीच कढई मी स्वच्छ पुसून घेते. त्यात 4 ते 5 चमचे साजूक तूप टाकून गरम करून घेते आणि लगेच त्यात 1 वाटी बेसन पीठ घालते. आता आपण बेसन भाजायला सुरुवात करतोय. नेहमी लक्षात ठेवा, बेसन पीठ नेहमी मंद आचेवर भाजायचं असतं. सुरुवातीला बेसन थोडं घट्टसर आणि गुठळ्या धरलेलं वाटतं, पण जसं जसं आपण सतत ढवळत राहतो तसं गुठळ्या आपोआप विरघळतात आणि बेसन हळूहळू हलकं मोकळंसर होतं. भाजताना सुरुवातीला बेसनाचा कच्चा वास येतो, पण तो हळूहळू नाहीसा होतो. रंग थोडा हलकासा सोनेरीसर होतो आणि खमंग वास यायला लागतो. तेव्हाच बेसन व्यवस्थित भाजलं गेलं असं समजायचं. साधारण 10 ते 12 मिनिटं मंद आचेवर भाजायला लागतात. जर वेळ थोडा जास्त झाला तरी चालतो, पण बेसन कच्चं राहिलं तर लाडवांचा स्वाद चांगला लागत नाही. जर चुकून बेसन थोडं जास्त भाजलं आणि गडद रंग आला तर लगेच त्यात 1-2 चमचे तूप घालून छान मिसळून घ्या. यामुळे भाजले पण थोडं कमी होतं आणि चव बिघडत नाही. बेसन भाजताना तुपाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं की बेसन हलकं मोकळं होतं आणि नीट भाजलं जातं. जर बेसन घट्टसर, पातळसर, थरासारखं दिसत असेल तर समजा तूप कमी आहे. अशा वेळी थोडं अजून तूप वाढवलं तर बेसन पटकन सैलसर होतं आणि छान भाजतं. बेसन भाजताना तुपाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी लाडवांच्या चवीत फरक पडतो. म्हणून भाजताना बेसन हलकं होत आहे का, खमंग वास येतोय का हे बघत भाजायचं. बघा, आता बेसन छान भाजून झालं आहे. खमंग सुवास सगळा घरभर दरवळतोय. रंगही हलका सोनेरीसर छटेत बदलला आहे. मी ज्या परातीत रवा काढला होता त्याच परातीत आता भाजलेलं बेसन टाकून घेते आहे. दोन्ही एकत्र छानपणे मिक्स करून घेऊ, म्हणजे बेसन आणि रवा दोघांची चव एकजीव होईल आणि हे करत करत मिश्रण थंडही होत जाईल. आता आपण साखरेचा पाक करायला सुरुवात करतोय. मी ज्या वाटीने रवा आणि बेसन घेतलं होतं त्याच वाटीने 3 वाट्या साखर घेतली आहे. एका जाड तळाच्या भांड्यात ही साखर आणि साधारण 2 ते 2.5 वाट्या पाणी घालून ठेवायचं. पाणी थोडं कमी जास्त केलं तरी चालतं, पण लक्षात ठेवा, साखर विरघळून पाक तयार व्हायला हवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि सतत हलवत राहा, नाहीतर साखर भांड्याच्या तळाशी चिटकून जळते. सुरुवातीला साखर वितळायला लागते आणि मग हलक्या उकळ्या यायला सुरुवात होते.
आता पाक तयार होतोय तोपर्यंत मी मिक्स केलेल्या रवा बेसनाच्या मिश्रणात वेलदोड्याची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालते आहे। हे सगळं छानपणे एकत्र मिक्स करून घेऊ, त्यामुळे लाडवांना एक वेगळी सुवासिक चव आणि घरगुती गोडवा मिळतो। एक तारेचा पाक कसा ओळखायचा? पाक किती झाला आहे हे बघण्यासाठी थोडासा पाक चमच्याने घेऊन बोटामध्ये थंड करून बघायचा। जर बोट अलगद दूर केली तर त्यात एक बारीकसा तार तयार झाला तर समजा आपला पाक तयार आहे। जर तार झाला नाही, फक्त पाणी सरस वाटलं तर अजून थोडा आटवायचं आणि जर 2-3 तारा झाल्या तर समजा पाक जास्त आटलाय। अशा वेळी लगेच 1-2 चमचे पाणी घालून कन्सिस्टन्सी नीट करून घ्यायची। पाक खूप जास्त घट्ट करून घेतला तर लाडू वळताना कोरडे पडतात आणि चव बिघडते। खूप सैलसर राहिला तर लाडू नीट बांधले जात नाही, म्हणून एक तारेचा पाक अगदी बरोबर जमायला हवा। आता आपला पाक तयार झालेला आहे। आता मी ज्या परातीत भाजलेला रवा काढला होता त्याच भाजलेलं बेसन हे टाकलं आहे। आता ह्या दोन्हीवर गरमागरम पाक टाकून लगेच चमच्याने सतत हलवत राहायचं। सुरुवातीला मिश्रण पातळसर वाटतं, पण थंड होत गेलं की घट्टसर होतं। ही प्रोसेस पटकन करावी लागते, कारण पाक थंड झाला की मिश्रण कडक होतं। या टप्प्यावर मी आता मगजच्या बिया घातल्या आहेत आणि जे थोडं तूप उरलं होतं तेही टाकून घेतलं आहे। लाडवांचं सारण अजून गरमच आहे, त्यामुळे आता परत एकदा हे सर्व नीट एकत्र मिक्स करून घेते। ही प्रोसेस साधारण 10 मिनिटाची असते आणि या दरम्यान सतत हलवत राहणं खूप गरजेचं असतं, म्हणजे सगळं सारण एकसंध मऊ आणि छान सुगंधी तयार होतो। आता तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट यात घालू शकता, बदाम, काजू, पिस्ते किंवा मगजच्या बिया, जे घरात उपलब्ध असेल ते चालतं। सर्व एकत्र नीट मिक्स झालं की मिश्रण थोडं कोमट झाल्यावर लगेचच लाडू वळायला सुरुवात करायची, कारण पूर्ण थंड झालं की लाडू वळवायला कठीण जातं। त्यामुळे हे गरमसर असतानाच लाडवांचा आकार घेतो आणि तुपकट सुगंधी सुंदर लाडू तयार होतात। लाडू वळताना हाताला थोडंसं तूप लावून घ्या, म्हणजे मिश्रण हाताला चिटकत नाही आणि लाडू सुंदर गोलसर होतात। आता बघा, मी त्यातून एक छोटा गोळा घेतला आणि दोन्ही हातांनी गोल गोल फिरवून असा सुंदर लाडू वळवून घेतला आहे। लाडू सहज वळतोय, दिसायलाही एकदम आकर्षक। तुम्हाला हव्या त्या आकाराचे लाडू तुम्ही करू शकता, छोटे, मध्यम किंवा मोठे, जसे आवडतील तसे। किती छान रवा बेसनाचे लाडू तयार झाले आहेत, दिसायलाही सुंदर आणि खायला तर अगदी खमंग, सुगंधी आणि पौष्टिक। तर मी तुम्हाला शेवटचा लाडूसुद्धा वळून दाखवला आहे। असे लाडू एकदा बनवून बघा, नक्की सगळ्यांना आवडतील। आणि बघा, खमंग, खुसखुशीत आणि गोडसर असे रवा बेसनाचे लाडू तयार झालेत। अगदी घरभर सुगंध दरवळतोय। ह्याच लाडवांशिवाय दिवाळीची गोडीच नाही ना। तर या दिवाळीत हे रवा बेसनाचे लाडू नक्की करून बघा आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणा। तुमच्या घरी पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाडू कसे झालेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ममताज खानदेश किचन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास दिवाळी रेसिपीसोबत। धन्यवाद।